हिअर वी गो. पहिलाच बॉल प्रतीक सकपाळ मैदानाच्या आतमध्ये कवसला डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय, मात्र स्वतः फॉलो थ्रू मधून जातील प्रतीक आणि त्या ठिकाणी बॉलची चाचपणी करतील, पाहतील, शोधतील आणि थर्ड नंतर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न करतील. धावा घेतल्या गेल्या त्या 3 ऑन दी मार्क झालाय. 3 धावेने खातं उघडलंय. बँक बॅलन्स बनवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. ॲज अ आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य आणि संदीप ही जोडी अग्रगण्य राहिली आहे. यस, इथे आम्ही पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातील 2 आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. कुरोशी आणि सोनार संघाकडून क्षितिज मोरे आणि राहुल वांगडे ही जोडी. चला 12वा प्लेयर आपला येणं गरजेचं आहे. टीम सोनाट आणि कुरोशी या टीमला आम्ही कॉलिंग देतोय. चला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रतीक सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती लेफ्ट हार्मर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने हा गोलंदाज भन्नाट गोलंदाजीच्या स्ट्रेंथवरती अनेक वेळा पाहिलंय. हा लिटिल मास्टर वय वर्ष 17 मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्याच्या वेळी आलाय ना त्यावेळी त्याने भल्या भल्या फलंदाजांना पाणी पाजलंय आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये प्रतीक सकपाळ ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन दिले. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरेश सकपाळ आहेत. अतिशय उत्कृष्ट रॉकेट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावसंख्येला 1 ने भर दिली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. अतिशय सुंदर अशी ही बॅटल पाहायला मिळाली. प्रतीक अगेन्स्ट अजिंक्य. प्रतीक आणि अजिंक्यची ही लढाई पाहायला मिळाली आहे. हो, याही वेळी पहा गिरकी घेतली होती त्याने पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये. थोडंसं वाईडिश आहे. बॉल मात्र सीमापार जाईल का हा एक प्रश्न आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सुरेश सकपाळ. अतिशय चपळ आणि चतुर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ओमकार आहेत, माफ करा. यस, ओमकार आहे त्या ठिकाणी. यस, प्रतीक यांच्या नावाचा उल्लेख सुरेश सकपाळच आहेत. ओमकार आहे. यस, करेक्शन केलंय. यस, नाव आमच्यापर्यंत परफेक्ट येऊ द्या. हा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघाला. हो, यावेळी फटका बसलाय. मिस्टाईम आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तारी करेल झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज अजिंक्य गोळे बॅक टू द पवेलियन. एक मोठा मासा लागलाय गळाला. मी मगाशीही म्हटलं होतं की हा छोटासा लिटिल मास्टर नाव आहे प्रतीक सकपाळ. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही पाहताय या गोलंदाजाने अनेक फलंदाजांना प्रश्न निर्माण केले. म्हणूनच म्हटलं आता ना की लाख ढगांनी गोंधळ केले. अरे लाख ढगांनी गोंधळ केले सूर्य झाकण्याचा, मात्र एक क्षण पुरेसा पुन्हा उजळण्याचा. इथे उजळलाय हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अफलातून गोलंदाजी. धावफलकावरती 6 धावा लगावल्या गेल्या. एक फलंदाज बाद झालाय. 4 बॉलचा खेळ संपला. सेमीफायनलचं तिकीट तर मिळवलंय, मात्र फायनलचं तिकीट मिळवायचं त्याच्यासाठी केलेली ही जद्दोजहद आहे. आता मात्र येथील स्ट्राईक एंड वरती निबाठ आदित्य ओंबळे. आदित्य आलेत. यस, करेक्शन केलंय. पहिला बॉल. यावेळी पहा बॉल पडल्यानंतर काटा बदललाय आणि दरम्यान मात्र बीट केलाय. बॉलची सांगता होतीये. 5 बॉल आणि 6 धावा, 1 विकेट. प्रतीक सकपाळ एएसकेचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनार गावाला बिलॉंग करतो आणि तोच गोलंदाज अफलातून गोलंदाजी करताना. गोलवरचा बॉल आहे, क्लिक केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे त्या ठिकाणी. पहा नैसर्गिक अडथळा. दरम्यान मात्र 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न कंप्लीट केली आहे आणि 2 धावांवरती थांबवलाय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 8. 1 फलंदाज बाद. या स्पर्धेसाठी विशेष करून आम्हाला पारितोषिक देण्यामध्ये रावसाहेब डुशिंग साहेबांचं देखील अतिशय मोलाचं योगदान राहिलंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चषक सौजन्य प्राप्त झालेत. या स्पर्धेसाठी विशेष करून नवी मुंबईचे आमचे सर्वांचे लाडके, ज्यांच्या माध्यमातून हे आम्हाला मैदान मिळालं, ते विद्यानंद पाटील भाऊ, त्यांचे विशेष आभार मानून आम्ही या ठिकाणी. तदनंतर मात्र उत्कृष्ट फलंदाज रवी दळवी सर यांचेही आम्ही आभार मानू. मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चषक मिळालाय ते सुनील मानकुंबरे साहेब यांचेही आम्ही विशेष करून या ठिकाणी आभार मानू. तदनंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज विजयजी रेटरेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धनाजी लोहार, मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे ते अजितजी सुतार, दीपकदादा पार्टे यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब सौजन्य झालंय. मात्र मयूर शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. स्वतः फॉलो थ्रू मधून मयूर जातील. एक धाव तर घेण्यापासून अडवू शकले नाहीत, मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्यामध्ये यश मिळालं. 2 धावांनी धावसंख्येला भर मिळाला. धावसंख्या 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचल्या. मयूर निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. समोर फलंदाज. हो, यावेळी मयूर शिंदे देखील कमबॅक करून देतात. ट्रॅप लाईन आणि ट्रॅप लाईनच्या जवळून जाणारी ही गोलंदाजी खऱ्या अर्थाने प्रभावित केल्या. मयूर शिंदे हे नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट गोलंदाज. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये देसाई सर आपण जर पाहिलं तर अमर मराठे आणि त्याच्या सोबतीला जर आपण नाव घेतलं तर मयूर शिंदे, ही जोडी खऱ्या अर्थाने चर्चा राहिली आहे. हो, यावेळी मात्र भन्नाट वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला मयूर शिंदे. भन्नाट वेग आहे. वेगाचा बादशाह म्हटलं जातं, मात्र व्हेरिएशन, चातुर्य, चाणक्य नीती नेहमीच पाहायला मिळाल्या. स्वप्न ही माझी मोठी आहेत. हो, मात्र हा फलंदाज ऑन साईडला अटॅक करत असताना कॅरी केला जाईल का झेल? नाही, त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. बॉल चालला वन बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो आणखी एक मॅग्निफिसंट होकार 4 रन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अतिशय जागा बनवली संदीप बिरामने. हे नाव सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळालाय. मयूर शिंदे यांच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट एक रुतबा दाखवलाय आपल्या नावाचा. मैदानाच्या आतमध्ये एखादा गोलंदाज स्टॅब्लिश झाल्यानंतर त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न इथे संदीप बिरामने यांचा राहिलेला आहे. त्यांच्या नावाची चर्चा आपण करतोय, मात्र मयूर तोही कमी नाहीये. राऊंड विकेटने गोलंदाजी हाताळण्याचा त्याचा मनसुबा. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळलाय. स्वतःच्या थोडासा अडथळा निर्माण झाला. त्याने सांगितलंय स्वप्न माझी मोठी आहेत, इवलीशी माझी पावले आहेत. अरे, स्वप्न माझी मोठी आहेत, इवलीशी माझी पावले आहेत. कठोर श्रमाने मी विजयाचं शिखर गाठणार आहे, कारण की कर्तृत्ववान माझी सावली आहे. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. एक बाद. शिखर गाठायचंय. बंद झालेलं दार तू पुन्हा पुन्हा ठोकवू नकोस. अश्रूंचा बांध आता तू फोडू नकोस. मैदानाच्या आतमध्ये तू लढ. हो, इथे लढलाय. पंचाकडे दात मागितले, विकेटचं पतन होईल का? हो, इथे पंचाकडे प्रश्न विचारलाय. पंचांचा कॉल येत नाहीये. यस, इट इज बेटर वॉज सेफ. फलंदाज सेफ झोन मध्ये आहेत असा कॉल येतोय. आणि पहा संदीप बिरामने आता मात्र जातील नॉन स्ट्राईक एंड वरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि काय घडलंय? तिसरं षटक. थँक्यू. नवीन गोलंदाज सुजल मोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर फलंदाज. पहिलाच बॉल, जोरदार प्रहार. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल प्रथमेश त्याच्या खाली. कारी करेल का? हो, पहिल्याच बॉल वरती मिळवला विकेट. प्रश्नचिन्ह उभे राहिले. असं म्हटलं जाताना खूप मोठं अंतर कापायचं आहे. हात पाय गाळून टाकू नकोस. लढायचं तुला भरपूर आहे. मैदानाच्या आतमध्ये लढाई करायची आहे. आणि या लढाईच्या दरम्यान
एक विकेटही मिळवलाय. सुजय मोरे, खऱ्या अर्थाने सुजल मोरे या नावाची चर्चा आम्ही नेहमी करत असतो. अतिशय जबरदस्त अशी लढाई. नवीन फलंदाज संकेत येतील. चला थोडस स्पीडअप घेऊया मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेट कवसला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रथमेश येतील, झडप मारतील. एक धाव घेतली आहे. धावसंख्येला भर मिळाली आहे. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. फायनल मध्ये कोणती टीम धडक मारणार हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिला. एक टीम तर पोहोचली आहे Y11, मात्र सुजल निघालेत. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली आहे. धावसंख्या 1 वर 8, 18 रन्स मैदानाच्या आतमध्ये. इथे करावयास कत्तल अस्तित्वाची. हो इथे करावयाची आहे अस्तित्वाची कत्तल. मैदानाच्या आतमध्ये लढाई लढावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा असं म्हटलं आता ना की कत्तल करायची आहे तुम्हाला. कुऱ्हाडीला मागे दांडे कुठले, स्वतःचेच दांडे. खऱ्या अर्थाने असे हातपाय गाळून टाकून चालणार नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना आपल्याच लोकांनी आपले घात केवढे केले. अरे आपल्याच लोकांनी आपले घात केवढे केले. मिठी मारली आणि पाठीत वार केले. पाठीत वार करून चालणार नाहीये. समोरून लढावं लागेल. हो इथे लढलेत. दोन्ही खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली. धावसंख्या 20 ही धावसंख्या पाहायला मिळाली आहे. नव्याने मोहीम उभारायची आहे. इथून पुढे धावसंख्येला वेग द्यायचा आहे. सुजल मोरे यांच्या अगेन्स्ट. हो यावेळी मात्र तिकड बाउन्सर स्मेल डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर राईज होतोय. तिथून मात्र बीट केल्या. डॉट बॉलची सांगता होतीये. जिथे आपण पाहतोय ना 2 टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. एका बाजूला टीम आहे सोनाट आणि कुरोशी यांचं कॉम्बिनेशन. दुसऱ्या बाजूला टीम आहे. यस चर्चा होईल. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉट मध्ये प्रतीक येतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. हो रनआउटची संधी आहे. हो रनआउट होतील का हा एक प्रश्न उभा आहे. आणि एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील चतुर्थीने कंप्लीट केली आहे. 22 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. एका बाजूला आपण टीम पाहिली ना तर कडंबे त्यांच्याबरोबर सनपाने हे गाव एकत्र आलंय आणि त्यांनी मात्र एक युद्ध आखलंय. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय. नाव आहे संकेत. संदीप अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. हो यावेळी जोरदार प्रहार आहे. अंडरनीड येईल का, त्याच्या खाली येईल का. मयूर प्रयत्न करतोय. प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरलेत आणि इथे ड्रॉप झालाय तो झेल. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या 24 ही लगावली गेली आहे. या ओव्हर मधलं या इनिंग मधलं हे शेवटचं षटक म्हणावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहावयास मिळेल. राहुल वांगडे येतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. जे माफ करा राहुल वांगडे. यस राहुल वांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. ॲज अ आयकॉन अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. हा खेळाडू आहे ना संतोष सर मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी आलाय ना त्या वेळी त्याने इम्प्रेस केलाय. मात्र त्याच्या अगेन्स्ट आता मात्र स्ट्राईक एंड वरती जो खेळाडू आहे ना तोही संदीप बिरामणे आहे. तोही कमी नाही आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. आयकॉन अगेन्स्ट आयकॉन. दोन्ही जावली तालुक्याचे आहेत. आई जमेची बाब आहे. राहुल वांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अगेन्स्ट द बॅट. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल येईल का. यस इट इज. व्हाईट बॉलचा कॉल आला. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती लगावली गेली आहे. संदीप बिरामने जावलीचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये. वादळाचा अंत कधीच कोणी करू शकत नाही. मात्र वादळामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकता.
हेच पाहायला मिळालंय. हो, खोलवरचा बॉल आहे, ऑन साईडला खेळला, प्रतीक येईल त्या ठिकाणी, अडवण्याचा प्रयत्न राहिलाय, एक धाव तर घेतला, दुसरीचा प्रयत्न इथे मिस झालाय. धावसंख्येला 2 ने भर पडली आहे, धावसंख्या वाढली आहे. असं म्हटलं आता ना की आभाळ गमावलेल्या माणसाला खऱ्या अर्थाने तारा तुटल्याचं दुःख कधीच नसतं. गमावलेल्या माणसाने काय गमावलं हे त्याला तेव्हा कळत नाही, मात्र त्याची जाण त्याला नक्की असते. पहा इथून पुढचा बॉल, फुलवरचा बॉल आहे, फोकस प्रहार आहे, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर्सला तारी करेल का? दुसरी रन, इथे रनआउटची संधी, फलंदाज होतील बाद. संख्येत बॅक टू द पवेलियन जावं लागेल. धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 28 धावा. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतं, वाई प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थाने वाई तालुक्यातील एक नामांकित लेजेंड क्रिकेटर एन.डी. सनस यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करतो आपल्याला की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. एन.डी. सनस, नामदेव सनस यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. या आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. एन.डी. सनस यांचं शुभागमन. वेलकम सर, सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे आणि जातो मी या मान्यवरांना घेऊन या मैदानाच्या आतमध्ये, जिथे शेवटचे षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट राहुल वांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, पंचाकडे नजरा वळवल्यात, व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. सातत्याने एक्स्ट्राची रन्स या मैदानाच्या आतमध्ये देत असताना राहुल वांगडे या बाबीकडे नजरा वळवल्या गेल्यात. चर्चा राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये ऍज अ आयकॉन. ऍज अ आयकॉन तुम्ही ज्यावेळी खेळताना त्यावेळी इतर खेळाडू तुमच्याकडे पाहत असतात. तुमची गोलंदाजी, तुमची बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची आहे, तुमची फलंदाजी कशी आहे, बारीक सारीक गोष्टी या तुमच्याकडे ऍज अ आयकॉन म्हणून खेळाडू पाहत असतात. आणि त्यावेळी मात्र तुमचा खेळ हा उंचीने उभारलाच पाहिजे. ओहो, यावेळी पहा आणखी एक प्रहार, बॉल जाईल का सीमा पार, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न. ओहो, इथे थोडस मंबल झालेत आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा. या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालं. ओ, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, 1 धाव आणखी घेण्याचा प्रयत्न, ती चोरटी धाव होईल का? ओ, इथे रनआउटची संधी आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पहा, चुकीला माफी नाहीये, म्हणूनच म्हटलं आता ना, कसा धरू मी नेम तुझ्यावर, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याच, कसं करू मी क्लेम तुझ्यावर. मात्र इथे क्लेम केलंय ते विकेटचं, फलंदाज बाद. .32 32 धावा. सुधाकर दादा मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. त्यांनी स्ट्राईक एंड वरती आणलंय ते संदीप याला. संदीप याने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये थोडस मी म्हणेन ना, आपल्याला थोडस निराश केलं. थ्रो पकडत असताना केअरलेस क्रिकेट, फेअरलेस क्रिकेट होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती धनाजी लोहार, स्ट्राईक एंड वरती संदीप. हो, यावेळी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेटला प्रोडक्शन दिलाय. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, झडप मारेल, 1 धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न. हो, इथे दुसरी धाव कंप्लीट झाली आहे, धावसंख्येला भर मिळाली, धावसंख्या 34. 34 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. राहुल वांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. शेवटचा बॉल या सेमीफायनल मधला पाहायला मिळेल या इनिंगचा. समोर आहेत संदीप, टार्गेट सेट करणारा बॉल दोन्ही टीम साठी. ओहो, यावेळी पहा खोलवरचा बॉल, सरळ मिड विकेट लाईनच्या बाहेर, मॅग्निफिसंट षटकार, सिक्सर. धावसंख्या 6 ने वाढली. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. सेमीफायनल क्रमांक 1, 40 धावा, 41चं टार्गेट सेट केलंय टीम सोनाट कुरोशी या टीम साठी. टीम केडंबे आणि त्यांच्या समेत सनपाने या संघाने इथे धावसंख्या 40 बनवली आहे. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 41 धावा, याची नोंद घ्या. आणि काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही जाऊया सरळ आमच्या लीड कॉमेंटेटरकडे, ज्यांनी मात्र कालच्या दिवसापासून या स्पर्धेला उंचीवरती नेण्याचा प्रयत्न केलाय. 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते आमचे लीड कॉमेंटेटर संतोषजी देसाई यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचच्या
अर्ध इनिंगची कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी विजयदादा झंगरे आमचे प्रमुख आयोजक यांना विनंती करतो की आपण सन्माननीय वसंतदादा नंदा जे 40 प्लसचे खेळाडू आहेत त्यांचा एक विशेष सन्मान आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण करावा. वसंतदादा नंदा 40 प्लसचे खेळाडू आहेत बनकोडीचे आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. 22 यार्ड वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण कव्हरेज तुम्ही पाहत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. एनडी कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आणि वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की झाली संपन्न झाली. अर्थातच आपण सर्वांचे लाडके आदरणीय एनडी सनस यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रावसाहेब दुशिंग यांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण एनडी सनस यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आलात आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल एनडी सनस यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमना आम्ही विनंती करतो थोडीशी घाई करा. जवळपास 5:30 वाजलेत आणि यानंतर आणखी एक सामना आहे. त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की थोडीशी घाई करा. चला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सत्र क्रमांक 2 मध्ये सेमीफायनल मध्ये काय घडतंय ही संपूर्ण कहाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. थँक्यू सो मच. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण शैलेशजी जाधव सर यांचा आवाज ऐकला आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डती आपण जर पाहिली तर 40 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. टीम खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर केडंबे आणि सनपणे संघ 2 गाव 1 या संकल्पनेमधून काल जावली तालुक्यातील हा संघ आज टॉप 3 मध्ये दाखल झाल्यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 म्हणजेच या स्पर्धेची सेमीफायनल खेळताना आपण या संघाला पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये सोनाट आणि कुरुशी संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. 40 धावा केडंबे आणि सनपाने या संघाने बनवल्यात. 41चं टार्गेट ठेवलंय. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सुमित आलेत. समीर गोलंदाजी मार्क होते आणि आयकॉन खेळाडू क्षितिज मोरे स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करताना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल त्या ठिकाणी टॅप केलाय. पॉइंट रिजन मध्ये ढकललाय. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय का पाहावं लागेल. सुधाकर दादा लोहार बॉल वरती अगदी लवकर येत आहेत. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. स्वप्नील शिंदे आणि क्षितिज मोरे ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. क्षितिज मोरे या मॅच मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने 2 गाव 1 या संकल्पनेमध्ये खेळतोय. यावेळेस पहा टप्पा पडला. बॉल थोडासा ना बाहेर वळण घेताना पाहायला मिळाला. टर्न करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यार समीरची. 2 बॉल मध्ये 1 रन स्कोरबोर्डती आले. 41चं टार्गेट आहे. पहिलं षटक चांगलं या ठिकाणी टाकलं तर या मॅच मध्ये मजा येईल. 41 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस पहा लेग साइडला फ्लिक केल्या बॉलला. स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहतोय आपण. पहिला चौकार सेकंड इनिंग मध्ये स्वप्नील शिंदे लाल्याच्या बॅटमधून येणारा हा क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार येतोय. 4 धावा. एक्केचाळीस धावा तब्बल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला करावा लागतील. फायनल मध्ये जायचं असेल तर रेनी स्टार जावली तालुका यांच्या माध्यमातून ही जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली.
गेली 2 दिवस आपण क्रिकेटचा आनंद या ठिकाणी भूमिपुत्र मैदानावरती घेताना आमचे प्रेक्षक पाहायला मिळाले. अंतिम चरणामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने खेळेल. Y11 संघ तालुका हाफ मधून आलेला संघ त्या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचलाय. हा बॉल जर आपण पाहिला टप्पा पाहायला पडल्यानंतर थोडस बळून घेतलं गोलंदाज बॉलने, परंतु पाठीमागे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल शोधतायत. गौतममध्ये बॉल हरवलाय. धावा किती घेतल्या तर 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यस 22 स्वरूपामध्ये या 3 धावा आहेत. सूर्यकांत आढाव सर हे त्या ठिकाणी आम्हाला सांगतायत चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल या मॅच मध्ये, कारण 41 धावा आपण जर पाहिल्या ना तर जावली तालुक्यातील ही आलेली टीम सनपाने आणि केडंबे संघ बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. 2 आयकॉन त्यांच्याकडे सुद्धा आहेत, त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येईल. यावेळेस पहा बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न वारंवार क्षितिज मोरे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप मध्ये त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धाव संख्या आपण जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. 41चं टार्गेट आहे. पहिलं षटक समीरच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने टाकलं जात आहे. यावेळी स्विच हिटचा फटका. काय फटका खेळ आहे. क्लासिकल स्विच हिट आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नील शिंदे लाल्या याच्या बॅटमधून आलेला एक टिपिकल स्ट्रोक बा क्वालिटी स्ट्रोक षटकार आलाय. टायमिंग प्रॉपर होतं. या बॉलच्या पाठीमागे रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता 22 यार्ड वाहिनी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा हा स्ट्रोक तुम्हाला दाखवेल. फटक्यामध्ये नजाकत होती. फटक्यामध्ये खऱ्या अर्थाने गुणवत्ता होती. एक अप्रतिम देखणा सुंदर स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाला यांच्या माध्यमातून पाहिला. धाव फलकावरती धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. 41चं टार्गेट या मॅच मध्ये होतं. आता मात्र पुन्हा एकदा धनाजी लोहार हे गोलंदाजी मार्क होते आपण त्यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती. आजच्या दिवसामध्ये तितकी गोलंदाजी चांगली झालेली नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट शॉट प्रॉपर टायमिंग आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहतोय क्षितिज मोरे आयकॉन खेळाडूच्या बॅटमधून आलेला हा एक क्लासिकल ड्राईव्ह स्क्वेअर कटचा फटका. धावा मिळतील 4. चौकार. 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 19 रन्स 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. टॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकफुटला जाऊन तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळता येणार नाहीत. रबर बॉल क्रिकेट हा खेळ फ्रंट फुटचा आहे. तुम्हाला फ्रंट फुट वरती येऊन फटके खेळावे लागतील. फुटवर्क तुमचं चांगलं हवंय. जागेवरून तुम्ही स्ट्रोक खेळू शकत नाहीये. गोलंदाज धनाजी लोहार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. क्षितिज मोरे आता पुन्हा एकदा आपला स्टान्स लेदर बॉलचा स्टान्स घेताना पाहायला मिळतोय. हा फटका आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. ऑन साइडला 1 रन कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. बॉल गवतामध्ये सापडत नाहीये. हरवलाय. आता मात्र 4 धावा कंप्लीट करताना आपण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर वरून कौतुक करावं लागेल. पाठीमागे यष्टी रक्षकाने हात वरती केले. त्यांना समजलं की इथे आता 4 आणि 4 पेक्षा जास्त धावा जाऊ शकतात. त्या कारणाने त्यांनी लगेच हात वरती केला. हे समजदारीचं क्रिकेट आहे. या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये माहीत असणं गरजेचं असेल. 4 धावा धाव फलकावरती धाव संख्या 23 धावा स्कोरबोर्डती लागतात. 41चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. टीम यंगस्टर कुरेशी आणि सोनाट यांच्या माध्यमातून यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. अशा प्रकारचे बॉल तुम्ही क्षितिज मोरेला टाकू शकत नाही. पुलचा फटका. पुल हिज सक्सेसफुल. टीम मिड विकेट सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. माफी असावी षटकार आहे, कारण ऑन साइड त्या ठिकाणी आपण पाहिली तर थोडस कॉम बॉक्स मधून दिसत नाहीये. षटकार टोकला क्षितिज मोरेने. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. चौकस मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील या पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॉल हरवताना आपण पाहतोय
3 धावा कंप्लीट केल्या, 4थी धाव घेतली जाईल का पाहावं लागेल. आणि इथे 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे चालले, धावसंख्या स्कोरवरती लागते ती 32. 32 धावा, 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला यानंतर फायनलची मॅच खेळवली जाईल. Y11 संघ आपण या समोर सर्वांनी. चला आपण इथून पुढे फायनलच्या मॅच कडे वळणार आहोत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. कोणतीही रन मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होतोय. 32 धावा तब्बल स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतात. Y11 संघ चला आपण रेडी राहा. फायनलचा सामना आपण लगेच खेळवणार आहोतच. 5:30 वाजून गेलेत. एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. चला लगेच आपण तयारी करा. 9 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. टीम केडंबे आणि सनपाने या दोन टीमनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. कालच्या दिवसामध्ये पहिल्या अ गटामधून जावली तालुक्याचा जो गट होता 2 गाव 1, त्या गटामध्ये अप्रतिम खेळ दाखवला होता आणि इथपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर राहिला. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने यंगस्टर कुरुशी आणि सोनाट संघाने चांगली कामगिरी केली. सँडी येत आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल होता, त्याला जोर कस मारण्याचा प्रयत्न समोर खेळलाय लॉंग ऑनला. 1 आणि 1 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नॉट आउट जोडी तुम्ही पाहताय स्वप्नील शिंदे आणि क्षितिज मोरे. हा बॉल जर पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल पकडलाय स्वप्नील शिंदे. इथे बाद होताना पाहायला मिळतात. सुरुवात चांगली परंतु विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक आयकॉन खेळाडू राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलक आपण पाहिलं तर धावसंख्या 33 धावा तब्बल स्कोरवरती लागतात. म्हणजे इथून पुढे 8 धावांची गरज असेल. थोडीशी घाई करा. यानंतर आणखी एक मॅच आपण फायनलची मॅच आणि त्या मॅचचा सर्वजण आनंद घेणार आहोत. Y11 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. आणखी एक संघ या 2 टीम मधून एक संघ फायनल मध्ये दाखल होताना पाहू आपण. सेमीफायनल आपण पाहतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु या सामन्यामध्ये सोनाट आणि कुरुशी संघाने अप्रतिम प्रदर्शन आतापर्यंत केलंय. राहुल वांगडे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दाखवलंय. या बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. राहुल वांगडेचा टोला आयकॉन खेळाडू राहुल वांगडेच्या बॅट मधून आलेला हा कमालीचा ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. मॅच फिनिश आता करतील का हे पाहावं लागेल. केवळ 2 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे मात्र सोनाट आणि कुरुशी संघाने अप्रतिम कामगिरी केली. हा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. धावा किती मिळतील. इथे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 22 स्वरूपामध्ये या धावा मिळताय. 4 सामना फिनिश. दुसरी टीम आम्हाला मिळाली मेगा फायनल मध्ये जागणारे अर्थातच यंगस्टर कुरोशी टीम आणि सोना टीम. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनलचा अंतिम सामना आपण सर्वजण पाहणार आहोत आणि या अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. टीम Y11 संघ